महाडिस्कॉमचा इंग्रजी फुलफॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, ज्याला मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड असे म्हणतात. आणि याचे संक्षिप्त रूप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे MSEDCL. तुम्ही महावितरण हे नाव ऐकले असेल तर ते MSEDCL चे दुसरे नाव आहे, जे कंपनीच्या वेबसाईट आणि इतर माध्यमांमध्ये वापरले जाते. MSEDCL ही महाराष्ट्र सरकारच्या पूर्ण मालकीची आणि भारतातील सर्वात मोठी महाराष्ट्रात वीज वितरण करण्याची जबाबदारी असलेली कंपनी आहे. MSEDCL ही कंपनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वीज पुरवते. जर तुम्ही महावितरणचे म्हणजे MSEDCL चे ग्राहक असाल आणि तुम्ही अद्याप ही वीज बिल ऑफलाईन भरत असाल आणि दर महिन्याला वीज बिल भरण्यासाठी लांब रांगा लावत असाल, तासन तास वाट पाहत असाल, तर आता ते बंद. कारण तुम्ही आता घर बसल्या 3 प्रकारे ऑनलाईन वीज बिल भरणा करू शकता. एक म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या तुमच्या UPI ऍप वरून, किंवा दुसरे म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करून UPI मार्फत, आणि तिसरे म्हणजे महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वरून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन वीज बिल कसे पाहायचे, ते कसे डाउनलोड करायचे आणि ऑनलाईन वीज बिल कसे भरायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा, महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईट वरती यायचे आहे. तर या महावितरणच्या या अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज भाषा हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटची भाषा कोणत्या याच्यामध्ये दिसली पाहिजे, इंग्लिश, मराठी, ती भाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि वेबसाईटच्या डाव्या बाजूला या ठिकाणी बघा तुम्हाला मेनू ऑप्शन पाहायला मिळेल. तर या ठिकाणी ऑनलाईन वीज बिल पाहण्यासाठी आणि ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, व्ह्यू पे बिल. तर आपल्याला आता ऑनलाईन वीज बिल भरायचंय, तर आपल्याला या व्ह्यू पे बिल या ऑप्शन वरती क्लिक करायचंय ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी. आणि ऑनलाईन वीज बिल पाहण्यासाठी तुम्हाला या व्ह्यू पे बिल ऑप्शन वरती क्लिक करायचंय. व्ह्यू पे बिल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला कंझ्युमर टाईप पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला LT कंझ्युमर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी एकच ऑप्शन सिलेक्ट असतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल कंझ्युमर नंबर 12 डिजिट्स. तर या ठिकाणी तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिल वरती असणारा तुमचा 12 अंकी ग्राहक नंबर म्हणजेच कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्या खाली या कॅप्चा बॉक्स मध्ये तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर तो कॅप्चा या कॅप्चा बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकायचा आहे. कंझ्युमर नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर या सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी छोट्या बॉक्स मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर दिसेल, या ठिकाणी BO म्हणजे सर्कल कोड दिसेल, या ठिकाणी तुमच्या एरियाचे लोकेशन दिसेल, आणि या ठिकाणी बिल म्हणजे कोणत्या महिन्याची बिल आहे ते बिल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर कन्झम्पशन म्हणजे त्या चालू महिन्याचे किती युनिट कन्झम्प झालाय, किती लाईटचा वापर झालाय ते युनिट या ठिकाणी दिसतील. त्यानंतर त्यासमोर बिल अमाऊंट या ठिकाणी तुमचा टोटल बिल या चालू महिन्याचा टोटल बिल किती आहे तो बिल या ठिकाणी दिसेल. आणि ड्यू डेट म्हणजे या ठिकाणी बिल भरण्याची शेवटची तारीख किती आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर ड्यू डेटच्या समोर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू बिलचा ऑप्शन पाहायला मिळेल. जर तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलाची, लाईट बिलाची डिजिटल कॉपी म्हणजे संपूर्ण बिल जसा आहे तसा डिजिटल फॉर्मॅट मध्ये पाहायचं असेल तर तुम्हाला व्ह्यू बिलच्या खाली असलेल्या इंटरनेट आयकॉन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलाची, लाईट बिलाची डिजिटल कॉपी पाहायला मिळेल. जशी तुम्हाला फिजिकल कॉपी येते बिलाची, त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण डिजिटल कॉपी इलेक्ट्रिसिटी बिलाची तुम्ही पाहू शकता आणि संपूर्ण डिटेल्स तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला या डिजिटल कॉपीची प्रिंट पाहिजे असेल किंवा ही फाईल PDF मध्ये फाईल सेव्ह करायची असेल तर तुम्हाला या मुद्रण योग्य आवृत्ती पहा या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पेज एका नवीन टॅब मध्ये ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तो पूर्ण बिल पाहायला मिळेल. तर या इलेक्ट्रिसिटी बिलाची प्रिंट करण्यासाठी किंवा या बिलाची PDF फाईल सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्रिंट अँड डाउनलोडचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट अँड डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या इलेक्ट्रिसिटी बिलाची तुम्ही प्रिंट काढू शकता. जर तुम्हाला या इलेक्ट्रिसिटी बिलाची PDF फाईल सेव्ह करायची असेल तर या डेस्टिनेशन या ऑप्शन मध्ये सेव्ह एज PDF ऑप्शन सिलेक्ट ठेवा
आणि सेव्ह वरती क्लिक करा आणि तुमच्या कम्प्युटर मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचे त्या ठिकाणी ते लोकेशन सिलेक्ट करा आणि सेव्ह करून घ्या. तुमच्या कम्प्युटर मध्ये या इलेक्ट्रिसिटी बिलाची पीडीएफ फाईल सेव्ह झालेली दिसेल. हा ऑप्शन आता क्लोज करा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इलेक्ट्रिसिटी बिल पाहू शकता आणि जर या बिलाचं तुम्हाला युपीआय ने ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता किंवा खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल पे नाव, या ऑप्शन वरती क्लिक करून पुढील प्रोसेस करू शकता. तर या व्ह्यू बिल वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन डिजिटल फॉर्मॅट मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल पाहू शकता. त्यानंतर त्यासमोर ऑप्शन आहे व्ह्यू फोटो. व्ह्यू फोटोच्या खाली असणाऱ्या कॅमेरा आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मीटरचा फोटो पाहू शकता. इथे तुम्ही रीडिंग मॅच करू शकता. म्हणजे या ठिकाणी कन्झम्पशन युनिट 49 आहे, तेच या ठिकाणी फोटो काढलेले 49 आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो आणि या ठिकाणी दिलेले कन्झम्पशन तुम्ही मॅच करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या मीटरचा पूर्ण फोटो पाहू शकता. अशा पद्धतीने व्ह्यू फोटो आणि व्ह्यू बिलचा या आयकनचा वापर करू शकता. तर आता आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं पेमेंट करण्यासाठी आपल्याला मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचंय. मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलाची संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर, बीयू सर्कल युनिट, प्रोसेसिंग सायकल, कन्झम्पशन किती झाले, किती युनिट जाळली आहे लाईट, किती युनिट यूज केलाय लाईटचा, ते युनिट या ठिकाणी डिस्प्ले होईल. त्यानंतर या ठिकाणी ड्यू डेट पाहायला मिळेल. या ठिकाणी बिल अमाऊंट पाहायला मिळेल, किती बिल आहे अशी संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी दिसेल. अमाऊंट पे, किती पेमेंट करायचे 550, ती अमाऊंट या ठिकाणी आपल्याला आता दिसते. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अग्री टू द अबोव कंडिशन फॉर ऑनलाईन पेमेंट या चेकमार्क बॉक्सला टिकमार्क करायचंय. टिकमार्क केल्यानंतर या पे नाव ऑप्शन वरती क्लिक करायचंय. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर एक छोटा पॉपअप मेनू ओपन होईल आणि दिलेल्या महिन्याचे ऑनलाईन बिल पेमेंट करण्याची प्रोसेस कंटिन्यू करण्यासाठी या ठिकाणी ओके करायचे. नंतर पेमेंट गेटवेचे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर दिसेल, तुमचं नाव दिसेल, कोणत्या महिन्याचा बिल आहे तो दिसेल, ड्यू डेट दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला किती अमाऊंट पे करायची आहे तुमच्या महिन्याची ती अमाऊंट या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याखाली स्क्रोल केल्यास तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा युपीआय असे तुम्हाला बरेच ऑप्शन पाहायला मिळतील. तर तुम्हाला जो सोयीस्कर ऑप्शन वाटेल ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी युपीआय ऑप्शन सिलेक्ट करतोय. युपीआय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या सिलेक्ट वन ड्रॉप डाऊन मेनू मधून आपल्याला युपीआय किंवा युपीआय क्यूआर कोड, युपीआय आयडी ने पेमेंट करायचंय की युपीआय क्यूआर कोड डायरेक्ट स्कॅन करून पेमेंट करायचंय, तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी युपीआय क्यूआर कोड ऑप्शन सिलेक्ट करतोय. त्यानंतर त्याखाली एसबीआय ईपे या ऑप्शनला चेक मार्क करायचंय आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी सिलेक्ट युपीआय पेमेंट ऑप्शन म्हणजे एंटर युपीआय आयडी किंवा क्यूआर कोड ने पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी युपीआय क्यूआर कोड ने पेमेंट करतोय. तर युपीआय क्यूआर कोड सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी पे नावावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या युपीआय ऍप्लिकेशन मार्फत ऑनलाईन पेमेंट करायचंय त्या युपीआय ऍप्लिकेशन मधून हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे आणि दिलेल्या अमाऊंटचे पेमेंट करायचंय. बघा, क्यूआर कोड स्कॅन करून तुमच्या युपीआय मार्फत पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला या पेज वरती रिडायरेक्ट केले जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू रिसिप्ट हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर या व्ह्यू रिसिप्ट वरती क्लिक करायचंय. व्ह्यू रिसिप्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन वीज भरल्याची पावती तुम्हाला दिसेल. तर ही पावती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी सेव्ह एज पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह करायचंय आणि वीज बिलाची पीडीएफ पावती तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचे. तर अशा पद्धतीने बघा तुमच्या वीज बिलाची रिसिप्ट देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन वीज बिल भरू शकता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.